दोस्तांनो, आजचं ऊन हे सर्वाधिक कडक म्हणजे कडकच. तुम्हाला सांगतो, शेळ्या रानात कसल्याच हिंडणात धापा द्यायला लागल्या. म्हणून बघा काठड्याला आणली ती. आणि तुम्हाला माहीतच असेल, शेरडासनी झाडपाला आवडतो म्हणून बघा सगळी शेरडं काठड्याला हिंडती ती. आणि तुम्हाला दाखवतो, हे सगळीकडला जो भाग आहे हा सगळा हिरवागार झालेला आहे. बघा जकडं बगल तकडं झाडं हिरवीगार झाली ती. आणि पाऊस येईल, आभाळ डंबारले आभाळ. म्हणून तुम्हाला सांगतो, मी छत्री आणली आहे, पेज पाणी आणलं आहे, म्हणजे सगळ्या तयारीनिशी आलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो, शेळ्या कशा खणती द्या. शेळ्या एकदम मस्तपैकी हिंडती द्या. ती पण फक्त काठड्याला हिंडती द्या. म्हणजे इकडं आमच्याकडं बघा मुरमुडीची झाडं असते ती, पुन्हा बाभळीची झाडं असते ती, आणि बोराट्याच्या काठ्या म्हणजे देशी बोर असते का अशा. आणि या झाडांची जी आता बारीक बारीक पानं आहे ती का, ही खायला आवडती त्यांना. आणि बाकी तकडं बघा तकडं चिलारी येते. ह्या चिलारीचा कायच उपयोग नाही हो. चिलारी म्हणजे लय चिलारी येते, ह्या चिलारीचा कायच उपयोग नाही. आता बोराटे येते, ते बोराट्याचा फायदा आहे बघा. कारण का बोराट्याची कवळी पालं खाल्ली ना, शेरडं सुधारतील. ही देशी बोराटे येते हो बघा. आणि ही तो वारूळ आहे बघा, काय सांगायचं राव तुम्हाला. ही वारूळ बघितलं की मी बिहलूच राव. खरं म्हणते ती ना, ह्या वारुळात आमच्या लहानपणी म्हणते ती की इथं नाग असतो वारुळात, म्हणते ती साप असतो. मग ही मुंग्याने तयार केलेलं वारुळ असते, पण त्यात ती दुसरी जाऊन बसते ती. असं आहे बघा. ह्या चिलारीच्या झाडांचा काहीच उपयोग नाही बघा. ते बाभळीचा उपयोग तर आहे. बाभळीच्या झाडाचा उपयोग डिंकासाठी होतो. तुम्हाला माहिती असेल बघा, ही तुम्हाला ही समोर झाड दिसतंय, हे बाभळीचं झाड आहे बघा. तुम्ही पाहू शकता बघा, ही झाड जी दिसतंय का, ही बाभळीचं झाड आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, बाभळीच्या झाडाचा डिंक हे आपल्या शरीराला लय चांगला आहे. तुम्हाला कुठं असली बाभळ दिसली असली तर डिंक काढून ठेवत जावा, खात जावा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ते बाभळीचं जे जर डिंक बाटलीत चिचून ठेवलं आणि थोडं पाणी ओतलं तर आपली पुस्तकं ही जर फाटलेली असली या पुस्तकं, तर आपण ते चिटकवू शकतो. म्हणजे डिंकाचा वापर हा सगळीकडे होतो. डिकोडा सुकोडा करायला पण ते डिंकाचा वापर होतो. पण कसं आहे माहिती आहे का, असली बाभळा आता संपली देव. बाभळा तुम्हाला सांगतो आता कुठंच राहिले नाही त्या, म्हणजे पाक संपले त्या. जकडं माळ पडाक दिसतंय का, किंवा डोंगर दर्या खोऱ्यातनं पर्वतावरणी असं कुठं तर सापडत असतील या. पण आमच्याकडं बाभळीचं झाड म्हटलं की मला आत्ताच इथे दिसलं. पूर्वी लय होते झाडं, पण आता काय झालं, लोकांनी शेती डेव्हलपमेंट केली. आणि शेती डेव्हलपमेंट झाल्यामुळं हे सगळ्या बाभळी नष्ट झाल्या. आणि तरवाडाची झाडंसुद्धा पहिली आमच्याकडे लय होती, आता कमी झाली, म्हणजे दुर्मिळ झाडं होत चालली. बघा ही तरवाडाचं झाड आहे बघा. ही झाडं जी आहे ती का तरवाड्याची झाडं, ही जी फुलं असते ती का, ही घटस्थापना ज्यावेळी होती का त्यावेळी बघा ती फुलं वर टाकायला निघते. म्हणजे अशा प्रकारची अवस्था झाली. ह्या ग्रामीण भागातलं जीवन बघायचं म्हणलं, दर्शन घ्यायचं म्हणलं तर आता लोप पावत चाललं आहे. म्हणून म्हणतो दोस्तांनो, ग्रामीण भागाकडे चला. शहरात शुद्ध हवा मिळत नाही. हे सगळे उद्योगधंदे असतील, स्वच्छ हवा, हे सगळं शैक्षणिक संस्था हे गावाकडे उभारल्या पाहिजेत. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी हे मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. कारण का पुणे मुंबई नागपूर अशा महत्त्वाच्या शहराच्या ठिकाणी आपण विनाकारण लोंढा करत बसतो आहे. मग त्या मदतीला हवामान सगळं प्रदूषित होते, दूषित होते. लहान लेकरांना चांगली हवा मिळत नाही. त्यामुळं गावाकडंच लोकांनी जास्तीत जास्त राहावं आणि गावाकडं जास्त विकास करावा. कारण का माहीत आहे का, गावाकडे जसं वातावरण आहे तसं शहरात बघायला मिळत नाही. शहरात तुमच्याकडं पैसा मिळेल बघ, पण पैसा हा सर्वस्व नाही. पैशानं सर्व गोष्टी विकत घेऊ शकत नाही आपण. कारण का तुम्ही पैशानं काय बी विकत घेऊ शकताय, पण चांगलं आरोग्य, पुन्हा चांगला श्वास, चांगली हवा ही कुठं मिळत असेल तर गावाकडं. बघा ही गावाकडचं शेळ्याचं जीवन कसं आहे, म्हणजे फुलपाखरासारखं आहे. जिकडे जाईल तिकडे हवा कशी येते, शुद्ध हवा येते. अशी हवा कुठंच बघायला मिळत नाही.
फक्त माळरानावर बघायला मिळते. म्हणून म्हणते डोंगर दऱ्यातून खरंच प्रवास करत जावा, प्रेक्षणीय स्थळं पाहत जावा. म्हणजे गावाकडचा जो फेरफटका असतो, हे गावाकडचा फेरफटका ह्या एकदम भारी असतो. शहरात बघतोय आपण जे ते पैशाच्या मागे लागले. आणि दुसरी गोष्ट, शहरात उठलं की रात्री जागरण करायचं, 12-1 वाजेपर्यंत जागरण, पुन्हा पहाटे 5ला उठायचं. त्यामुळं शरीराला पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यामुळं आपलं शरीर बिघडून जातं. शरीर इतकं बिघडतं की पुन्हा गावाकडे येऊच वाटतं. म्हणजे आताच्या पुढच्या पिढीला जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, थाटात जगायचं असेल, तर तुम्हाला सांगतो गावाकडे येणं काळाची गरज आहे. म्हणजे गावाकडे सगळं काय चांगलं खायला मिळतं आहे, तसं शहरात नाही. शहरात तुम्हाला सांगतो 4 दिवसाचा जरी भाजीपाला असला तर ती फ्रीजमध्ये ठेवलेला असतो. आणि तुम्हाला माहीत आहे चांगला ताजा कुठे मिळत असेल भाजीपाला तर शहरात मिळतो. बरोबर आहे का? शहरात मिळत नाही. ताजा मिळल्यागत दिसतो, नुसता नकली नावाला असतो, नावाला नकली. म्हणून म्हणतो ताजं शेतातलं खायचं असेल तर गावाकडच्या बाजारात यावं लागेल. म्हणून गावाकडचं वातावरण कसं आहे, एकदम छान आहे. म्हणून म्हणतो सगळ्यांनी मिळून गावाकडेच राहूया, एक नवा संकल्प करूया, गावं विकसित करूया. म्हणजे गावाचा विकास करूया आणि गावात शैक्षणिक संस्था, उद्योगधंदे सगळे गावात तयार झाले पाहिजेत. म्हणजे शहराकडे जाणारा लोंढा आपोआपच थांबेल. ही सुरुवात आता आपणच केली पाहिजे.